वृद्धांनी रात्री हे काम करणे थांबवावे, यामुळे जीव जाऊ शकतो. वृद्धांनी रात्री हे काम करणे थांबवा, नाहीतर जीवाला धोका होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. आपले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, वय वाढल्यावर शरीराची ताकद, पचनशक्ती, हृदय, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीसारखी राहत नाही. म्हणूनच रात्रीचा काळ वृद्धांसाठी अधिक नाजूक मानला जातो. डॉक्टरांच्या मते बहुतेक हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, पडून दुखापत होणे आणि अचानक मृत्यूचे प्रकार रात्री किंवा पहाटे घडतात. पण दुःखाची गोष्ट म्हणजे अनेकदा यामागे आजार नसून काही चुकीच्या सवयी कारणीभूत असतात. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 7 धोकादायक गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या वृद्धांनी रात्री करणे थांबवले तर जीवाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. क्रमांक 1. रात्री जड अन्न खाणे. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक वृद्ध रात्री डाळ-भात, पराठे, पुरी, जास्त भात किंवा जास्त पोळ्या खातात आणि दिवसभर कमी खाल्ले म्हणून रात्री पोटभर खातात. का धोकादायक आहे? रात्री पचनशक्ती सुमारे 50% कमी होते. अन्न उशिरा पचते. पोटात वायू, आम्लपित्त, छातीत जळजळ आणि हृदयावर ताण येऊ शकतो. त्यामुळे अनेक हार्ट अटॅकच्या घटना रात्री घडतात. काय करावे? रात्रीचे जेवण हलके ठेवा. 7 नंतर जड अन्न खाऊ नका. डाळ, भाजी, सूप, खिचडी हे उत्तम पर्याय आहेत. क्रमांक 2. जेवल्यानंतर लगेच झोपणे. ही सवय खूप सामान्य आहे पण तितकीच धोकादायक आहे. नुकसान: अम्लवर येते. श्वास घेण्यास त्रास होतो. छातीत दडपण येते. हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. काही वेळा वृद्धांना साधी थकवा वाटतो, पण तो हार्ट अटॅकचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. योग्य पद्धत: जेवल्यानंतर किमान 20 ते 30 मिनिटे फिरा. थेट अंथरुणावर जाऊ नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. क्रमांक 3. पाणी न पिता झोपणे. रात्री शरीर डिहायड्रेशनकडे झुकते. जर वृद्धांनी पाणी न पिता झोप घेतली तर धोके: रक्त घट्ट होऊ शकते. रक्तदाब अचानक वाढू शकतो. स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या, मात्र खूप जास्त पाणी पिऊ नका. क्रमांक 4. झोपेच्या गोळ्या किंवा मद्याचा आधार घेणे. काही वृद्धांना झोप न आल्यास ते झोपेच्या गोळ्या किंवा घरगुती उपाय म्हणून मद्य घेतात. हे का धोकादायक आहे? श्वासोच्छवासाची गती कमी होते. हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. रात्री श्वास थांबण्याचा धोका वाढतो. पडण्याचा आणि डोक्याला मार लागण्याचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेऊ नका. क्रमांक 5. अंधारात बाथरूमला जाणे. रात्री लघवीसाठी उठणे वृद्धांमध्ये सामान्य आहे. पण अंधारात चालताना पडण्याचा धोका खूप वाढतो. त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. पण लाईट लावता जाणे जीवघेणे ठरू शकते. धोके: घसरून पडणे, हाडे तुटणे, डोक्याला गंभीर दुखापत होणे. अनेक वेळा पडल्यावर जीवसुद्धा जाऊ शकतो. उपाय: नाईट लॅम्प नक्की लावा. जमीन कोरडी ठेवा. बाथरूममध्ये धरायला रेलिंग लावा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याशी जोडलेले राहणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. क्रमांक 6. वेदना किंवा बेचैनीकडे दुर्लक्ष करणे. अनेक वृद्धांना वाटते की वय झाले आहे म्हणून दुखणे साहजिक आहे. पण सावध रहा. रात्री छातीत दुखणे,
श्वास लागणे, घाम येणे, घाबरल्यासारखे वाटणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना होणे ही हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. काय करावे? दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब कुटुंबियांना सांगा. गरज पडल्यास डॉक्टरांना फोन करा. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. क्रमांक 7. खूप थंड किंवा खूप गर्म वातावरणात झोपणे. रात्रीचे तापमान हृदय आणि रक्तदाबावर परिणाम करते. खूप थंडीत रक्तदाब वाढू शकतो आणि हार्ट अटॅकचा धोका असतो. खूप उष्णतेत डिहायड्रेशन होऊन हृदयावर ताण येऊ शकतो. योग्य पद्धत: ना खूप थंडी, ना खूप उष्णता. आरामदायी कपडे घाला. शरीर झाकून ठेवा. चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की वृद्धांनी रात्री कोणत्या 5 गोष्टी नक्की कराव्यात. झोपण्यापूर्वी हलकी स्ट्रेचिंग करा. 5 मिनिटे खोल श्वासोच्छ्वास करा. औषधे वेळेवर घेतली आहेत का ते तपासा. मोबाईलपासून थोडे दूर राहा. मन शांत ठेवून झोपा. कुटुंबियांसाठी महत्त्वाची सूचना: घरात वृद्ध असतील तर त्यांना रात्री एकटे सोडू नका. फोन जवळ ठेवा. मेडिकल रिपोर्ट अद्ययावत ठेवा. इमर्जन्सी नंबर सेव्ह करून ठेवा. महत्त्वाची सूचना: हा व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी आहे. जर कोणतीही लक्षणे गंभीर वाटली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, वृद्धांचा जीव अनेकदा आजारामुळे नाही तर निष्काळजीपणामुळे जातो. जर वर सांगितलेल्या गोष्टी रात्री टाळल्या तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पडल्यामुळे होणारे मृत्यू यांसारखे धोके मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. जीवन अमूल्य आहे. सावधगिरी हीच सर्वात मोठी औषध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच हेल्थविषयक व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला दिलेल्या प्रेम व पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. आपला असा पाठिंबा पुढेही कायम ठेवा. धन्यवाद.